या पेपरचा आणखी मुहूर्त निघाला नाही. माहीत नाही याला कधी वेळ भेटेल बनवायला. आवडीने तर आणायला लावले, परंतु बनवायला आणखी वेळ नाही भेटला. आज बनवायची इच्छा झाली होती, परंतु काय मग मधात दुसरेच काम आले आणि मग दुपारच्या वेळेस मलाही बी गोड खायची इच्छा झाली. तर मग छान असा मी शिरा बनवला होता, पण मला साखरेचा नाही तर गुळाचा आवडते. त्यासाठी थोडा गुळ बारीक करून घेतला. आता दुपारचा टाईम होता, 1:30 वाजला होता. तर बाई झोपली होती. आता तिचा झोपाचा टाईम होता आणि तसंही तिला शिरा वगैरे काय असं गोड आवडत नाही आणि मला शिराच नाही तर असं काहीतरी गोड खायची इच्छा होत होती. त्याच्यामुळे म्हटलं पटकन आता काय बनणार गोड, तर शिरा लवकर बनते तर छान असा गुळाचाच म्हटलं बनवावं. तर छान मग गुळाचा शिरा बनवला आणि ही रवा पण उपम्याचा होता, त्याच्यामुळे छान असा मोकळा शिरा बनला होता. तर बघा एकदम छान असा शिरा बनवून आहे. बनवायच्या आधी असं वाटत होतं की म्हणजे मी किती खाईल म्हणून, परंतु बनवल्याच्या नंतर आवडत नाही तेवढं काही गोड वगैरे खायला. परंतु खायच्या आधी आणि बनवायच्या आधी इच्छा झाली ना तर बनवून खावंसंच वाटतं. तर संध्याकाळचा काही स्वयंपाक वगैरे बनवायचा नव्हता. यांना बिर्याणी वगैरे खायची होती तर ते बाहेरून आणणार होते. तर म्हटलं मग वेळ होता आणि माझ्यासाठी सकाळचा स्वयंपाक होता. तर मग मी काय बनवलं आणि मग संध्याकाळचं छान असं म्हटलं मलाई साठवून ठेवलेली होती तर तेच फिरवून घेते मिक्सरला, कारण हे थोडं असते, जास्त नसते. अर्धा लिटर दुधामध्ये थोडी निघते. तर त्याला मग जास्त दिवस साठवून ठेवलं की त्याची स्मेल येते. त्याच्यामुळं मग 8-10 दिवसाकडे मी त्याला फ्रीजमध्ये ठेवते. तसं तरी पण त्याची स्मेल येते, मग जास्त दिवस काही ठेवत नाही. तर छान असं मग त्याला फिरवून घेतलं आणि त्याचं तूप बनवून घेतलं. आणि फोनमध्ये बघून अशा काही गप्पा चालल्या होत्या आमच्या. ते फोनमध्ये तिचेच म्हणजे तिलाच म्हणत होती की तुझं नाव काय म्हणून. असे काही ड्रामा चालते ते फोनमध्ये बघून. तर चला भेटूयात आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.